तुम्ही बी काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही आतापर्यंत त्याला त्रास दिलेला असते. पाणी मागितले ते ऐकत नाही, जेवण मागितलं तर ऐकत नाही. जा सांगतो का पोराला सांगणार तर कुणाला, कारण ही पिंडी बरं झालेली असते. बरोबर. आणि म्हणून ह्या गोष्टी करू नका. तुम्ही कितीही असलात तर तिची सेवा, त्या सुनाची सुद्धा चांगली सेवा करा. आणि वृद्धावस्थेमध्ये तुम्ही म्हणाल, अहो सासूबाई जेवलात का, काय दुखत का, काय कारण तिची सेवा केलेली तिला माहित असती. मायाला सासून त्रास न दिलेला तिला माहित असतं. आणि त्याचा उपकार फेडण्यासाठी शेवटी ते म्हणते, जेवण झालं का सासू, फलान झालं सासूबाई, दुखतं का काय सासू, पाय चोपव का सासू, का, कारण तिच्या जमानीमध्ये तुम्ही तिला साथ दिलेली होती. मुलगा जर काय म्हणजे मुलाला ताप देत होता ते तिला काय बोलू नको. ही वृत्ती आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला सुख मिळतं. अन्यथा बघा अशा पद्धतीने म्हणजे दुःखच मिळत असतं अशा पद्धतीने. आणि म्हणून आता हे ते कथा आहे. कोणती कथा आहे? आता मुलगा सुद्धा कसा जन्मतो, कसा असतो, दोष निर्माण असतात प्रत्येकाचे दोष. मातेचा काय दोष असेल तर मुलगा चरित्रहीन बनतो, आणि पितेचा काय दोष असेल तर मुलगा मूर्ख बनतो, आणि वंशाचा काय दोष असेल तर मनुष्य भित्रा होतो, आणि स्वतःचा काही दोष असेल म्हणजे जन्मताच पापिष्ट असेल तो दरिद्री होतो. कुणी कुणासाठी होत नसतं. म्हणजे प्रत्येकाचं लिहिलेलं असतं, कर्म लिहिलेलं असतं, फळ लिहिलेलं असतं. म्हणून त्या पद्धतीने आपला जन्म दिला की आपण चांगलंच वागण्याचा प्रयत्न करावा. चांगलं वागलं की चांगलं फळ मिळतच. मला सांगा, तुम्ही गहू पेरलं तर ज्वारी येईल का? येणारच नाही. जेव्हा गहूच येतील ना, तसं जे पेरिले ते उगवते. म्हणून जसे तुम्ही वागताल तसं तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही जर दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर काय दिवस 4-5 वर्ष 2-4 वर्ष चालेल, कारण तुमची ताकद असते तोपर्यंत. पण तुमची ताकद एकदा कमी झाली की ती बदलापणा तुम्हाला सुरू होईल मरेपर्यंत. ह्याचा गोष्टीचा विचार करावा. आणि त्याच्यानंतर पुढे ध्रुवापर्यंत आपण आला होतात आणि म्हणले वनात जा, असंच त्या सावित्रीनं ते सांगितलं आणि सख्या आईनं सुद्धा सांगितलं. इथपर्यंत आपण आलो होता. आता पुढे जाऊया आपण. आता चालला तो, मान्य केलं आईचं. 5 वर्षाचा मुलगा हे लक्षात ठेवा, 5 वर्षाचा. आणि त्या ठिकाणी नारायणाचा आशीर्वाद तुला आहे असं माझा आशीर्वाद आहे. पण दर्शन घेतानी पहा शिक्षण कसं पाहिजे. दर्शन घेतानी जेव्हा आईचं दर्शन घेऊ लागला, आशीर्वाद घेऊ लागला, ते म्हणले मी तू दर्शन नाही घेतला तरी माझा आशीर्वाद तुला आहे, पण सावत्राईचं तू दर्शन घे, तिचा आशीर्वाद महत्वाचा आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, काय मी दमानं सांगतोय लक्षात ठेवलं पाहिजे. काय म्हणते ते, माझा आशीर्वाद तर तुला आहेच, पण ती आशीर्वाद देणार नाही. तू त्याला तिचं दर्शन घे, आता तुला तिचा आशीर्वाद लागेल, आणि तिचा आशीर्वाद महत्वाचा आहे, माझा तर तुला आहेच. आणि मग तिचा आशीर्वाद घ्यायच्या अगोदर सावत्राईच्या दर्शनाला गेला. आता सावत्राईने अगोदर तिला फाकललं होतं, तरी पण दर्शनाला गेला. आणि पाया पडल्यानंतर सावत्राई म्हणती मूर्ख आहेस का काय, आता तू कसं काय पाया पडला? अहो म्हणजे तुम्हीच सांगितलेलं जंगलात जा म्हणून जंगलात चाललो. असं म्हणल्यानंतर इतका आनंद झाला की बरं झालं बाबा, हात चालला एकदाचा जंगलात, म्हणजे माझा एकटाच उत्तम राज्य करेल. आज म्हणजे अशी शेवटी कपट ते कपटच. आणि मनातून